मलिकवाडला आषाढी एकादशी उत्साहात वारकरी भाविकांकडून फुगड्या पालखी दिंडीचं आयोजन। मलिकवाड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बुधवार दिनांक 17 आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळी विधिवत अभिषेक, पूजा, आरती, नंतर दिंडी, त्यानंतर भजन व आरती असे विविध कार्यक्रम संपन्न झाले। प्रति पंढरपूर असा हा दिंडी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। मंदिरात सकाळी 7 वाजता मंदिराचे पुजारी पोपट पवार व वारकऱ्यांच्या उपस्थितीत मूर्तीला जलाभिषेक, दुग्धाभिषेक करून तुळशीहार अर्पण केला। त्यानंतर महाआरती झाली। सकाळी 9 वाजता वारकरी चंद्रकांत आंबी यांच्या नेतृत्वाखाली पालखी दिंडीला प्रारंभ झाला। गावातील युवक, महिला, वारकरी भक्तांकडून राम कृष्ण हरी, ज्ञानोबा, माऊली तुकाराम आणि टाळ मृदंगाच्या गजरात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात विविध मार्गांवरून पालखी दिंडी काढली। यावेळी महिलांकडून पालखीला पाणी घालून औक्षण करण्यात आलं। शेवटी 11:30 वाजता मंदिराच्या आवारात वारकरी भाविकांकडून फुगड्या घालून आषाढी एकादशीचा मनसोक्त आनंद लुटला। त्यानंतर पालखी दिंडीची सांगता करण्यात आली। यावेळी मंदिरात आरतीनंतर शेकडो भाविकांना खिचडी व केळीचं वाटप करण्यात आलं। मंदिरात सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी रांग लागली होती। सायंकाळी वारकऱ्यांकडून भजन सेवा झाली। यावेळी चंद्रकांत आंबी, धर्मा शिंगाडे, गोपाळ कुलकर्णी, अण्णाप्पा कट्टीकर, बाबा सुसंकपाळ, अण्णाप्पा देसाई, श्रीकांत सुतार, संतोष वडगावे, गणपती कुडचे, बाळू मोरडे, निवास करजगे, मल्लेश कोळी, भाऊसाहेब कुडचे, भरमा भेंडीकटगे, अर्जुन कोळी, कृष्णा कोळी, मधुकर कुंभार, सावकार कुडचे, गणपती खोत, बाळू भेंडीकटगे, मल्लिकार्जुन माने, महेश खोत, दादासू करजगे, सुभाष संकपाळ, कृष्ण थरकर, अमोल माने, गोपाळ ठोंबरे, अशोक खोत यांच्यासह महिला, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशाल क्रांती न्यूज साठी अमर माने।